नाशिक रोडची अर्थवाहिनी समजल्या जाणाऱ्या नाशिक रोड देवळाली व्यापारी सहकारी बँकेची सत्ता अनेक वर्षापासून उपभोगणाऱ्या निवृत्ती अरिंगळे आणि दत्ता गायकवाड यांच्या साम्राज्याला तडे बसण्याचे संकेत नुकत्याच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मिळाले आहेत। सभासद तथा नगरसेवक कैलास मुदलियार यांनी या जोडगोळीला कोंडीत पकडून त्यांना आव्हान देण्याची तयारी सुरू केल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे। 80,185 सभासद संख्या असलेल्या या बँकेचे भागभांडवल 24 कोटी 83 लाख रुपयांच्या घरात आहे। 98 कोटी 51 लाख 45 हजार रुपये गंगाजळी तर 803 कोटी रुपयांची ठेवी आहे। 6 वर्षापासून 2.63% असलेलं NPA त्यानंतरच्या 6 वर्षात शून्यावर आलं। ही या बँकेची खासियत मानली जाते। शेतकऱ्यांची अर्थवाहिनी समजली जाणारी जिल्हा सहकारी बँक असो की जनलक्ष्मी बँक या कधी काळी अग्रगण्य असलेल्या या बँका आज अखेरच्या घटका मोजत आहे। त्यामुळेच व्यापारी बँकेची आर्थिक स्थिती बिघडू न देणाऱ्या निवृत्ती अरिंगळे आणि दत्ता गायकवाड यांची कॉलर आज आपोआपच ताठ झाली। अरिंगळे हे राष्ट्रवादीचे एकनिष्ठ तर गायकवाड हे कट्टर शिवसैनिक मानले जातात। संसदेत जाण्याची दोघांचीही अनेक वर्षापासूनची इच्छा। एकानं प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरून लढण्याची हौस भागवून घेतली आहे तर दुसरा लढण्याच्या तयारीत आहे। गेल्या पंचवार्षिकमध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न केले गेले होते। त्यासाठीच बँकेचे अध्यक्षपद गायकवाड यांच्याकडे देण्यात आलं होतं। असं असलं तरी बँकेसाठी त्यांनी राजकीय जोडे बाजूला काढून ठेवले आहेत। त्यामुळे त्यांच्या सहकार पॅनलने वर्षानुवर्ष या बँकेवर आपली सत्ता गाजवली आहे। किंबहुना या जोडगोळीने आपलं बलस्थानच या बँकेच्या रूपानं निर्माण केलंय। कधी स्वतः अरिंगळे तर कधी गायकवाड हे चालटून पालटून अध्यक्ष आणि उपाध्यक्ष उपभोगत असतात। अर्थात अपवाद असले तरी नावालाच ठरलेले आहेत। संचालक मंडळ 21 जणांचं असलं तरी ही दोन्ही महत्त्वाची पदं दोघांनीही स्वतःला सोडून इतर कोणाच्याही ताब्यात जाऊ न देण्याची खबरदारी आतापर्यंत घेतली आहे। संचालक ही कधी उघडपणे या पदांसाठी भांडताना दिसले नाहीत। अर्थात या पदांवर बसण्याची इच्छा असली तरी अरिंगळे आणि गायकवाड यांच्या समोर बोलण्याची हिंमत कोण दाखवणार, त्याला कारणही तसंच आहे। या जोडगोळीने निवडणूक लढताना प्रत्येक वेळी रणनीती तयार केली। बँकेच्या संचालक पदाच्या खुर्चीत बसू शकण्याची क्षमता असलेल्या पण अन्य कारणांमुळे या स्पर्धेत टिकू न शकणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत त्यांना हेरलं जातं। त्याला पॅनलमध्ये घेऊन निवडून आणलं जातं। असं असेल तर मग कोणता संचालक अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष पदाच्या खुर्चीसाठी तोंड उघडेल? संचालक पद मिळालं हे काही कमी आहे का, अशी स्वतःची समजूत काढून पद त्यावर समाधान मानलं जातं। अरिंगळे आणि गायकवाड यांची महत्त्वाची पदं आपल्याकडे ठेवण्यामागं हे प्रमुख कारण मानलं जातं। दुसरीकडे निवडणुकीच्या वेळी राज्यात असलेल्या सत्तेचा पुरेपूर वापर करून घेण्याची हातोटी त्यांच्याकडे आहे। गेल्या निवडणुकीत हेमंत गायकवाड आणि अशोक सातभाई यांच्या पॅनलच्या 56 उमेदवारांचे अर्ज बाद झाले होते। त्यावरून तेव्हाच निवडणूक निर्णय अधिकारी गौतम बलसाने यांच्यावर पैसे खाल्ल्याचा उघडपणे आरोप करत श्याम गोहाड यांनी पैशाची उधळण केली होती। त्यावेळी राज्यात असलेल्या सत्तेचा व्यापारी सहकारी बँकेच्या निवडणुकीत पुरेपूर वापर करण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केला होता। विरोधकांना पॅनल निर्मितीसाठी उमेदवारच मिळणार नाही याची व्यवस्था आधीच करून ठेवली होती। एवढं करूनही निवडणूक लागलीच तर अर्ज बाद करण्यासारखे डावपेच खेळले जातात। या साऱ्यात विरोधक तग धरू शकत नाही हे गेल्या वेळच्या निवडणुकीत प्रकर्षानं जाणवलं। निवडणूक म्हटली की हात मोकळा ठेवावा लागतो हे विरोधकांना ठाऊक नसल्याचं दिसून आलं। मुदलियार यांनी नुकत्याच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अरिंगळे आणि गायकवाड यांच्या साम्राज्याला आव्हान देण्याचे संकेत दिले आहेत। त्याचमुळे त्या अनुषंगाने अनेक मुद्द्यांची चर्चाही होऊ लागली आहे। निवडणूक मग ती ग्रामपंचायतीची असो की लोकसभा विधानसभेची, तिथे जात फॅक्टर महत्त्वाचा ठरत आला आहे। व्यापारी बँकेची निवडणूक ही त्याला अपवाद ठरली नाही। बँकेच्या 80,000 सभासदांमध्ये मराठा सभासद पहिल्या क्रमांकावर आहेत। 4-4.5 हजार मारवाडी, 4-4.5 हजार सोनार याप्रमाणे जातनिहाय सभासद आहेत। जात फॅक्टर बाबतीत अरिंगळे आणि गायकवाड उजवे ठरतात तर मुदलियार कमी पडतात। पण वाढलेली राजकीय ताकद आणि मनी पॉवरच्या जोरावर ही चांगली मोड बांधू शकतात, सत्ताधाऱ्यांनाही आव्हान देऊ शकतात असं जाणकार सांगतात। गेल्या निवडणुकीत हेमंत गायकवाड ज्यांना जे जमलं नाही
म्हणजे भक्कम पॅनल निर्मिती असो किंवा कोणत्याही पातळीवर अखेरपर्यंत लढत देण्याची चिकाटी धरल्यास व्यापारी बँकेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या खुर्चीवर बसणारा चेहरा नवीन असेल हे वेगळं सांगायची गरज नाही. निवडणुकीला अजून 2 वर्ष बाकी आहे. आता मुदलियार यांनी आव्हान देण्याचे संकेत दिले असले तर तयारी आजपासूनच सुरू करावी लागेल. तुमच्या भागातील प्रत्येक बातमी पाहण्यासाठी तसेच अशाच ताज्या आणि विश्वासार्ह घडामोडींसाठी उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोबत जोडलेले रहा. सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूबवरही आम्हाला लाईक आणि शेअर तसेच सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.